कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजच्या एका मोठ्या कार्यक्रमात बॉम्ब ठेवल्याची घटना उघडकीस आली। हा हल्ला नियोजित असल्याचे पोलिसांनी सांगितले। कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर पारू, कंपनीच्या मालकीन अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि कंपनीचे सीईओ आदित्य किर्लोस्कर व इतर सगळे ग्रुप आहेत। कोणालाही इजा झालेली नाही। अहिल्या, आज वाचलीस तू, पण एव्हरी टाइम नाही वाचणार। आज तुझं लक होतं म्हणून, नाहीतर संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीच्या श्रद्धांजलीची बातमी मला बघायला मिळाली असती। असो, या गेम मध्ये खूप मज्जा येते मला। असं पण सगळ्यांना एकत्र मारण्यात काही मजा नाहीये। या किर्लोस्कर फॅमिलीच्या एका मेंबरला तडपून तडपून मारण्यात मजा आहे। तुला सांगितलं होतं मी आता काहीही करू नकोस म्हणून, पण तू म्हणजे तूच आहेस। तू का कोणाचं ऐकत नाहीस दिशा? तुला माहिती नाही तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत ते। अनुष्का, डोंट वरी। हे बघ, ती अहिल्या आज जिंकली आहे, पण हा थोड्याच दिवसांचा गेम आहे। एव्हरी टाइम तिचं लक तिला साथ नाही देणार। तुला कळत नाहीये, आता आपण काहीही करू शकणार नाहीये। ती पारू जाऊन अहिल्याला सगळं सांगेल, सगळं, आणि त्यानंतर तिला आपलं रिलेशन कळायला पण वेळ लागणार नाहीये। सगळं बिघडलं नाहीये, उलट आता कुठे स्टार्ट झालंय। आणि काय ना अनुष्का, 2 पावलं मागे आलं की मग जास्त लांबवर उडी मारता येते। बा जेवण वाढले, जेवून घे। भूक लागली आहे तशी, परत घरी नाही तरी एकट्यानं जेवण जाईल कसं? अरे हरी सर, या नाही बसा। पारू, ह्यांचं बी जेवणाचं ताट वाढवर। नाही नको, माझं जेवण झालंय। मी फक्त पारूला भेटायला आलोय। बर बर। मारुती मामा, पारूना माझं काहीच ऐकत नाहीये। आता तुम्हीच काय ते समजवा तिला। ऐकत नाही म्हणजे काय झालंय काय? आता मी तिला सांगितलं होतं की हे शूटिंग, मॉडेलिंग हे सगळं नको आता। मला सांगा, त्या बॉम्ब स्फोटमध्ये हिला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? पारू, म्हणजे हरीश सरांनी तुला तिथे जाऊ नको असं सांगितलं होतं का? मग का गेलीस तू? अगं हरीश सर तुझ्या भल्याचंच सांगतायत ना। हे बघ पारू, तुझं काम थांबावं किंवा तू प्रगती करू नये ह्या मताचा मी नाहीच आहे। तुझ्यावर हल्ला झाल्यापासून ना मला तुला गमावण्याची भीती वाटायला लागली। मला ना तुला कुठेच जाऊ द्यायचं नाहीये। तू खूप महत्वाची आहेस माझ्यासाठी। हे बघ पारू, आतापर्यंत जे काय झालं ते झालं। ह्याच्या पुढं हरीश सर तुला जे सांगतील ना तसंच तुला वागावं लागेल, बस। ठीक आहे बा, हरीश सर म्हणतील तसंच वागेन मी। पण बा, मला एका प्रश्नाचं उत्तर दे। तू गाडी चालवत असताना आदित्य सरांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले असते तर तू त्यांना एकट्यालाच गाडीत सोडून उडी मारली असतीस? असं कसं? अगं आपल्या मालकाचा जीव वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे। मग मी बी तेच केलं बा। तुझ्या संस्काराला मी जागले। आपल्या मालकावर संकट आलेलं असताना त्यांना असं एकट्यालाच सोडून जाणं मला नाही पटलं। हरीश सर, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बी पटतंय मला, आणि पारू जी काही बोलते ते पण खरंच आहे ना। कसं आहे, माझी पारू अल्लड आहे पण अविचारी नाही। म्हणजे आम्ही स्वप्नात सुद्धा मालकाला अडचण आल्यानंतर त्याला तसंच सोडून जाऊ असं कधी विचार करणार नाही। पण मला एक कळत नाहीये,
हे समज काय चाललंय आणि कोण करतंय हे समज? बा, हे समजा कुणी केलं आहे हे माहित आहे मला. आणि हे समजा मी उद्या देवी आईंसमोर आणि समद्यांसमोर सांगणार आहे. मला माहिती, मग कोण आहे ते सांग तरी मला. तिशा मॅडम. तिशा मॅडमचं कारस्थान आहे हे. अगं बाबो, आणि त्यांच्या सोबत या समजामध्ये कोण कोण सामील होतं हे बी मला माहित आहे. आणि हे समजा मी उद्या सांगणार आहे. अरे देवा. मारुती मामा, मला पारू सोबत एकांतात बोलायचंय. बोलू का? हा, विचारताय काय? तुम्ही बोला, तोपर्यंत मी जेवून घेतो. बोला. पारू, ये ना. ये. मला आज आई पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली ग. माझा जीव जाईल म्हणून नाही, तू माझ्यापासून लांब जाशील म्हणून. आई, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. आदित्य, अरे तू अजून जागाच काय करतोस तू इथे? आई, क्षणभरासाठी असं मला वाटलं की मी तुला गमवलं. अरे वेडायस का? तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पना करू शकत नाही आई. ऐका ना, मी काय म्हणते, आपण आईशी उद्या सकाळी बोलूया का? त्यांना आता नको डिस्टर्ब करायला, त्या खूप थकल्या असतील. बघ प्रिया, आई जर दमली असेल किंवा तुझा डोळा लागला असेल ना, तर मी फक्त बघून जाईन तिला. पण आईला बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. प्लीज. हा, बघितलंस, मी बोललो होतो ना, आईशी बोलल्याशिवाय दादाला पण झोप नाही येणार. तू पण काळजी करत बसला होतास? नाही वाटायला पाहिजे का मग? आई, माझ्या आणि दादासाठी तूच सगळं आहेस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.